नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण डेटा स्ट्रक्चर या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर डेटा स्ट्रक्चर युजिंग सी या सब्जेक्टमधील युनिट 2 मध्ये आपण सर्चिंग आणि सॉर्टिंग टेक्निकचा स्टडी करणार आहोत. टोटल वेटेज फॉर धिस युनिट इज 12 मार्क्स. What are the syllabus contents? There are two main techniques, searching and sorting. From searching, we have to study two different methods, sequential or linear search, and second method is binary search. There are total 5 different methods inside sorting point, that is bubble sort, selection sort, insertion sort, quick sort and radix sort. प्रत्येक पॉईंट आपण पाहणार आहोत. प्रत्येक पॉईंट म्हणजेच सिक्वेन्शियल सर्चची मेथड पाहणार आहोत, त्याचा अल्गोरिदम बघणार आहोत, त्याचं एक्झाम्पल बघणार आहोत, त्याचा सी प्रोग्राम आपण पाहणार आहोत, पण त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ असेल आणि त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय असते त्याचा स्टडी आपण करणार आहोत. तर आपण आज सिक्वेन्शियल सर्च या पहिल्या पॉईंटचा स्टडी करणार आहोत. सर्चिंगमध्ये दोन टाइप्स आहेत, एक सिक्वेन्शियल और लिनियर सर्च आणि दुसरा आहे बायनरी सर्च. तर यामध्ये आपण पहिला जो टाइप आहे सिक्वेन्शियल सर्च और लिनियर सर्च या मेथडचा स्टडी करणार आहोत. तर MSBTच्या एक्झामनुसार यामध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते बघूया. तर 2 मार्कांचे क्वेश्चन यावर येऊ शकतात. डिफाइन सर्चिंग, स्टेट 2 टाइप्स ऑफ सर्चिंग, state advantages and disadvantages of linear or sequential search, state efficiency and time complexity of linear search. तर हे झाले 2 मार्कांचे क्वेश्चन. 4 मार्कांचे कोणते क्वेश्चन येऊ शकतात? तर फर्स्ट क्वेश्चन इज डिफाइन सर्चिंग अँड एक्सप्लेन लिनियर सर्च इन डिटेल, स्टेट अँड अल्गोरिदम फॉर लिनियर और sequential search, perform linear search to search 5 on following data, and data is 20, 35, 15, 5, 10, 13, 18, 3. Fourth question, explain linear or sequential search with its algorithm and suitable example. तर इथे स्टुडंट्सने लक्ष द्यायचं की इथे मी एक बेसिक एक्झाम्पल घेतलेलं आहे लिनियर सर्चचं. तर तुम्हाला परीक्षेत एक्झाममध्ये कोणताही डेटा येऊ शकतो, त्यामधून तुम्हाला जो डेटा फाइंड आउट करायचा आहे तो तुम्हाला त्यावर लिनियर सर्च अल्गोरिदम अप्लाय करून फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज सर्चिंग? द डेफिनेशन ऑफ सर्चिंग इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग ए पर्टिक्युलर रेकॉर्ड इन अ लिस्ट इज कॉल्ड सर्चिंग. सर्चिंग इज अन ऑपरेशन विच फाइंड्स द प्लेस ऑफ गिवन एलिमेंट इन द लिस्ट. म्हणजेच माझ्याकडे असलेल्या रेकॉर्ड किंवा डेटा स्ट्रक्चरच्या एलिमेंटमधून मला जो एलिमेंट सर्च करायचा आहे तो फाइंड आउट करणे मीन्स सर्चिंग. देर आर 2 मेथड्स, लिनियर और सिक्वेन्शियल सर्च. तर इथे आपल्याला बघायला मिळेल की लिनियर सर्च किंवा सिक्वेन्शियल सर्च हे एकाच मेथडचं नेम आहे. अँड सेकंड वन इज बायनरी सर्च. सो लेट्स स्टार्ट फॉर लिनियर सर्च और सिक्वेन्शियल सर्च. इट इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्चिंग. तर ही खूप इझी मेथड आहे सर्चिंग टेक्निक्सची. अँड वी कॅन अप्लाय दिस मेथड ऑन फाईल स्ट्रक्चर, ॲरे स्ट्रक्चर अँड लिंक लिस्ट डेटा स्ट्रक्चर. तर या 3 वेगवेगळ्या लिनियर डेटा स्ट्रक्चरवर आपण लिनियर सर्च अप्लाय करू शकतो. व्हॉट इज द प्रोसिजर? फर्स्ट स्टेप इज इन दिस मेथड सर्चिंग बिगिन्स फ्रॉम द फर्स्ट रेकॉर्ड. तर पहिल्या लोकेशनपासून आपण सर्चिंग स्टार्ट करतो. The required key value is compared with the record key or element. आणि आपल्याला जी की म्हणजेच आपल्याला जो डेटा सर्च करायचा आहे तो आपण प्रत्येक लोकेशनच्या डेटासोबत कंपेअर करत जातो. सर्चिंग कंटिन्युअस सिक्वेन्शियली टिल द रेकॉर्ड विथ ए मॅचिंग की व्हॅल्यू इज फाउंड. जोपर्यंत आपल्याला जो डेटा सर्च करायचा तो मिळणार नाही आहे तोपर्यंत आपण सिक्वेन्शियली लिनियरली 1 by 1 डेटा सर्च करत जाणार आहोत. सो अल्गोरिदम. आता अल्गोरिदमचा स्टडी करण्या अगोदर आपल्याला त्या अल्गोरिदमसाठी इनपुट काय असणार आहे आणि आउटपुट काय असणार आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. तर
इथे म्हटलेलं आहे इफ देर आर एन नंबर ऑफ रेकॉर्ड्स इच हॅव्हिंग की व्हॅल्यू, म्हणजे माझ्याकडे काही व्हॅल्यूज आहेत, त्या पूर्ण रेकॉर्डला मी एन नंबर ऑफ रेकॉर्ड म्हटले, म्हणजे माझ्याकडे 10 व्हॅल्यू असतील तर एनची व्हॅल्यू किती झाली 10. विथ हॅव्हिंग की व्हॅल्यू म्हणजे त्या प्रत्येक लोकेशनवर एक व्हॅल्यू स्टोर्ड असणार आहे आणि त्याचे इंडेक्स 0 पासून kn-1 पर्यंत असणार आहे. आपण हे डिटेलमध्ये एक्झाम्पलमध्ये बघू. The algorithm searches for the required key and returns position I of the record where key is found. म्हणजे मला जो एलिमेंट सर्च करायचा आहे त्या तो मी प्रत्येक पोझिशन सोबत कंपेअर करत जाणार आहे, म्हणजे मला प्रत्येक लोकेशनची पोझिशन लागणार आहे. आणि आउटपुट काय असेल या अल्गोरिदमचं, जर मला रेकॉर्ड फाउंड झाला देन इट प्रिंट्स एलिमेंट्स फाउंड ॲट पर्टिक्युलर लोकेशन, त्या लोकेशनची व्हॅल्यू तो प्रिंट करेल. अदरवाईज जर एलिमेंट प्रेझेंट नसेल देन इट प्रिंट्स element is not found. So what are the steps for algorithm? First step states that set the values for I is equal to 0, आपण इंडेक्स साठी वापरणार आहोत. n is equal to number of elements, म्हणजे आपल्याकडे जेवढे एलिमेंट्स असतील ती व्हॅल्यू म्हणजे n ची व्हॅल्यू असेल आणि जी व्हॅल्यू आपल्याला सर्च करायची आहे दॅट इज नथिंग बट आवर की व्हॅल्यू. सेकंड स्टेप, रीड व्हॅल्यू ऑफ की टू बी सर्च दॅट इज की, म्हणजेच ती सर्च करायची जी व्हॅल्यू आहे ती मी की या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करेल. थर्ड स्टेप, इफ के ऑफ आय इज इक्वल टू की, म्हणजेच माझ्या लोकेशनवरची व्हॅल्यू आणि कीची व्हॅल्यू जर इक्वल असेल देन इट प्रिंट्स रेकॉर्ड ॲट पोझिशन आय, म्हणजे आय व्हेरिएबलच्या लोकेशन व्हॅल्यू मी इथे प्रिंट करेल पोझिशन प्रिंट करण्यासाठी. अँड गो टू स्टेप 7, मग तिथे आपला अल्गोरिदम स्टॉप होईल. 7 स्टेप इज स्टॉप. जर तसं नसेल तर 4th स्टेप आपल्याला लोकेशनची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची, म्हणजे इंडेक्सची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची 1ने. देन परत चेक करायचं की ती लोकेशनची व्हॅल्यू म्हणजे आय व्हेरिएबलची व्हॅल्यू ही एन व्हेरिएबलपेक्षा कमी आहे का, आणि लेस असेल तर परत आपल्याला तिसऱ्या स्टेपवर इथे परत जायचं, ही स्टेप फॉलो करायची परत. ही झाली की परत 4thला येणार आपण. अँड लास्ट स्टेप इज जर मला व्हॅल्यूच नाही मिळाली तर माझी लास्ट 6th स्टेप असेल एलिमेंट नॉट फाउंड अँड 7th स्टेप इज स्टॉप दी अल्गोरिथम. सो एक्झाम्पल पाहूया याचं. कन्सिडर फॉलोइंग लिस्ट ऑफ एलिमेंट्स अँड सर्च एलिमेंट 5. तर ही लिस्ट दिलेली आहे आपल्याला 20, 35, 15, 5, 12, 27, 10, 3. यामधून आपल्याला 5 सर्च करायचं आहे. तर आता दिसता क्षणी यामध्ये 8 एलिमेंट दिसत आहेत आणि 5 इथे या तिसऱ्या लोकेशनवर स्टोर्ड आहे. तर हे एलिमेंटची व्हॅल्यूज आहे आणि हे 0, 1, 2, 3 ही आपल्या आय व्हेरिएबल म्हणजेच इंडेक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू असणार आहे. इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फॉर ॲरे इज फ्रॉम 0 अँड एंड्स विथ लास्ट लोकेशन दॅट इज n-1, म्हणजे माझ्याकडे 8 एलिमेंट आहेत तर माझे इंडेक्स 7 1ने कमी असणार आहे, म्हणजे 7ने एंड होते. स्टेप 1 states that set I equal to 0, n is equal to number of elements. तर मी इथे स्टेप 2 दाखवलेली आहे. n म्हणजे माझ्याकडे जेवढे एलिमेंट आहेत 8 ते, I म्हणजे माझी इंडेक्स व्हॅल्यू 0ने स्टार्ट होते म्हणून मी I ची व्हॅल्यू 0 घेतलेली आहे. आणि k ऑफ I म्हणजे I ची व्हॅल्यू किती आहे 0. ओके, म्हणजे k ऑफ 0 ला कोण स्टोर्ड आहे तर हा 20, म्हणजे k ऑफ I ची व्हॅल्यू किती झाली 20. स्टेप 2, की इज इक्वल टू सर्च व्हॅल्यू. मला सर्च काय करायला सांगितलं क्वेश्चनमध्ये 5 सर्च करायला सांगितलेलं आहे, तर मी इथे लिहिले कीची व्हॅल्यू माझ्या झाली 5. ओके, नेक्स्ट थर्ड स्टेप आपण परफॉर्म करणार आहे. स्टेप 3 मध्ये इफ के ऑफ आय इज इक्वल टू की देन प्रिंट रेकॉर्ड ॲट पोझिशन आय अँड गो टू स्टेप 7. तर आपल्याकडे हा जो ॲरे आहे 8 एलिमेंटचा तो इथे डिस्प्ले झाला आहे. तर सर्वात अगोदर व्हॅल्यू ऑफ आय आपण सेट केलेली होती मागच्या स्टेपमध्ये 0, आणि 0 या लोकेशनवर कोण स्टोर्ड आहे 20. ओके, व्हॅल्यू ऑफ आय आपली 0 आहे. आता के ऑफ आय म्हणजे आयची व्हॅल्यू मी इथे रिप्लेस केली 0 आणि के ऑफ 0 ला कोण स्टोर्ड आहे 20, ते मी इथे लिहिलंय. मग आपल्या कीची व्हॅल्यू मला 5 सर्च करायचं आहे, कीची व्हॅल्यू आहे 5 आणि आपण कंपेअर करणार आहे के ऑफ आय इज इक्वल टू की आहे का. तर कीची व्हॅल्यू 5 आहे आणि के ऑफ आयची व्हॅल्यू 20 आहे. बोथ आर नॉट इक्वल असं आपल्याला दिसतंय, म्हणजे थर्ड स्टेप आपली झालेली आहे. बट की व्हॅल्यू आणि
के ऑफ आयचे व्हॅल्यू वेगवेगळे आहेत. मग आपण चौथ्या स्टेपला जाणार. फोर्थ स्टेप स्टेट्स दॅट इन्क्रीमेंट द व्हॅल्यू ऑफ आय. प्रिव्हियस व्हॅल्यू ऑफ आय इज 0. आता त्यामध्ये 1 ॲड करायचा आहे. सो हिअर प्रिव्हियस व्हॅल्यू ऑफ 0 आणि त्यामध्ये 1 आय ॲड केल्यानंतर मला आयची व्हॅल्यू नवीन मिळाली आहे 1. ओके. नेक्स्ट स्टेप 5 स्टेट्स दॅट कम्पेअर व्हॅल्यू ऑफ आय विथ एन. एनची व्हॅल्यू, एन म्हणजे काय, नंबर ऑफ इलेमेंट. नंबर ऑफ इलेमेंट 8 आहेत आणि आपल्याला चेक करायचे की आय तुमचा लेस आहे का 8 पेक्षा. सो हिअर फिफ्थ स्टेप स्टेट्स दॅट आय इज लेस दॅन एन. माय व्हॅल्यू ऑफ आय इज 1 अँड 1 इज लेस दॅन 8. येस, इट इज ट्रू. सो इफ इट इज ट्रू देन गो टू स्टेप 3. मग मला परत ही स्टेप फॉलो करायची आहे. बघूया ती. स्टेप 3 परत आहे. आपल्याला परत के ऑफ आय इज इक्वल टू के चेक करायचे आणि आयची व्हॅल्यू आता किती झालेली आहे, 1 झालेली आहे. आणि आता 1 या लोकेशनला कोण स्टोर्ड आहे, तर 35 स्टोर्ड आहे आपल्याला दिसतोय. व्हॅल्यू ऑफ आय इज 1. के ऑफ आय इज इक्वल टू 35. त्या लोकेशनला कोण स्टोर्ड आहे, 35. की व्हॅल्यू इज 5. मला 5 सर्च करायचं आहे. देन आय कम्पेअर की व्हॅल्यू विथ के ऑफ आय. के ऑफ आयला 35 स्टोर्ड आहे आणि की व्हॅल्यू 5 आहेत. बोथ आर नॉट इक्वल. 35 आणि 5 इक्वल नाही आहे ते आपल्याला दिसतंय. सो स्टेप 4ला जाणार मी. स्टेप 4 काय, इन्क्रीमेंट व्हॅल्यू ऑफ आय. मग प्रिव्हियस व्हॅल्यू किती आहे आयची, 1 आहे. 1 मध्ये मला अगेन 1 ॲड करायचा आहे. सो माय न्यू व्हॅल्यू ऑफ आय इज 2. देन नेक्स्ट स्टेप 5 स्टेट्स दॅट कम्पेअर आय विथ एन. My new value of I is 2 and value of n means number of elements. Number of elements are 8 कारण या ॲरेमध्ये 8 एलिमेंट आहेत and 2 is less than n हे आपल्याला दिसून येते. ओके. 2 is less than 8. Yes, it is true. Then go to step 3. मला परत या स्टेपकडे जायचं, स्टेप 3 कडे. ती परफॉर्म करूया आपण. आपला ॲरे जो आहे तो घेतलेला आहे. माझे आयची व्हॅल्यू किती झालेली व्हेरिएबलची, 2 व्हॅल्यू झालेली आहे आणि त्या लोकेशनवर कोण स्टोर्ड दिसते मला आता, 15 म्हणजेच 15 स्टोर्ड आहे. स्टेप 3 इथे परत मेन्शन केलेली आहे आणि आपण कम्पेअर करणार आहे. हिअर व्हॅल्यू ऑफ आय इज 2. के ऑफ आय इज इक्वल टू 15. देन की व्हॅल्यू इज 5. जी व्हॅल्यू सर्च करायची 5 आणि आपण ते इक्वल टू आहेत का चेक करणार आहे. आता 15 आणि 5 इक्वल टू आहेत का, नो, these values are not equal. So स्टेप 3 झाल्यानंतर परत स्टेप 4 कंप्लीट करावी लागेल. परत मला आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करावी लागेल. प्रिव्हियस व्हॅल्यू ऑफ आय इज 2. नाव न्यू व्हॅल्यू ऑफ आय इज बिकम 3. नाव परफॉर्म फिफ्थ स्टेप. आता 3 आणि नंबर ऑफ एलिमेंट परत कम्पेअर करायचे. आयची व्हॅल्यू 3 आणि नंबर ऑफ एलिमेंट 8 आहेत. ते कम्पेअर केल्यानंतर मला काय मिळालं आहे, ट्रू मिळालं आहे. बिकॉज 3 इज लेस दॅन 8 आणि ट्रू असल्यामुळे मला परत स्टेप 3 परफॉर्म करायची. मी परत स्टेप 3 कडे जाणार आहे. स्टेप 3 परत परफॉर्म करूया. माझा हा ॲरे, नवीन व्हॅल्यू आयची झालेली आहे 3 आणि तिथे कोण स्टोर्ड आहे, 5 स्टोर्ड आहे. स्टेप 3 काय म्हणते की जर तुमच्या के ऑफ आय आणि की व्हॅल्यू सेम असतील तर रेकॉर्ड ॲट पोझिशन आय हा मेसेज प्रिंट करा आणि स्टेप 7 म्हणजे स्टॉपला जा. आता व्हॅल्यू ऑफ आय इज 3. ओके. के ऑफ आय इज इक्वल टू 5 म्हणजे त्या लोकेशनला के ऑफ आय म्हणजे इथे मी आयला 3 ने रिप्लेस केला. के ऑफ 3 ला कोण स्टोर्ड आहे, 5 स्टोर्ड आहे आणि आपल्याला सर्च सुद्धा काय करायचं आहे, 5 करायचं आहे. सो बोथ आर इक्वल म्हणजे त्या लोकेशनवर असलेली व्हॅल्यू आणि की व्हॅल्यू इक्वल आहे हे आपल्याला दिसते. तर इथे आपलं सर्च ऑपरेशन परफॉर्म झालेलं आहे सक्सेसफुली. तर मेसेज काय प्रिंट होणार इथे, रेकॉर्ड फाउंड ॲट पोझिशन 3 म्हणजे या आय व्हेरिएबलची व्हॅल्यू. तर तो मेसेज इथे प्रिंट झालेला आहे आणि आपण स्टेप नंबर 7 ला जाणार आहोत आणि स्टेप नंबर 7 इज स्टेट्स दॅट स्टॉप. ओके. देन नेक्स्ट इफिशियन्सी. देन इफिशियन्सी ऑफ अल्गोरिदम. आता इफिशियन्सी म्हणजे काय ते आपण बघूया. इफिशियन्सी म्हणजे मला टाइम कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. ओके. टाइम कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे मला. तर बेस्ट केसमध्ये काय, जर मला पहिल्याच लोकेशनवर इलेमेंट मिळाला, जर माझा 5 हा नंबर पहिल्याच लोकेशनवर स्टोर्ड असता तर मला काय मिळालेलं असतं की तिथे 5 स्टोर्ड आहे. ओके.
बघूया या एक्झाम्पलमध्ये. सपोज इथेच 5 स्टोर्ड असतात, तर मला काय मिळालेलं असतं बेस केसमध्ये की एकदाच मला सर्च ऑपरेशन करावं लागलं असतं. म्हणजे नंबर ऑफ टाइम सर्च ऑपरेशन मला एकदाच करावं लागलं असतं. सो माय नंबर ऑफ कंपॅरिझन व्हॅल्यू इज 1. आता वर्स्ट केस म्हणजे काय, लास्ट लोकेशनला जर माझी व्हॅल्यू स्टोर्ड असेल तर मला ते जेवढे इलेमेंट आहेत तेवढ्या नंबर ऑफ टाइम कंपॅरिझन करावं लागेल. आणि जर माझ्याकडे व्हॅल्यूज अवेलेबल नसेल म्हणजे काय, सपोज मी हा ॲरे आहे, ॲरेमध्ये व्हॅल्यू आहेत आपल्याकडे 8 व्हॅल्यूज आहेत. ओके, आता या 8 व्हॅल्यूमध्ये मला सर्च करायची आहे की सपोज 100 सर्च करायचं आहे मला. ओके, यामधून मला काय सर्च करायचं, माझ्याकडे 8 व्हॅल्यूज आहेत आणि 8 व्हॅल्यूमधून मला 100 सर्च करायचं आहे. 100. आता 100 इथे स्टोर्ड आहे का, नाही. बट मी काय करत जाणार, मी पहिल्यांदा 120 सोबत कंपेअर करेल. मी 120 सोबत कंपेअर करेल, पण मला तिथे मॅच मिळणार नाही आहे. देन मी 35 सोबत कंपेअर करेल, तरीसुद्धा ते मॅच होणार नाही आहे. 15 सोबत 100 कंपेअर करेल, मॅच झालेला नाही आहे. 5 सोबत 100 कंपेअर करेल, मॅच झालेला नाही आहे. 12 सोबत 100 कंपेअर करेल, मॅच झालेले नाही आहेत दोघेही. की व्हॅल्यू इथे 100 आहे. 20 सोबत 100 कंपेअर करेल, नॉट मॅच. 10 सोबत 100 कंपेअर करेल, नॉट मॅच. 3 सोबत 100 कंपेअर करेल, नॉट मॅच. ओके, आणि नंतर आपण एम्प्टी लोकेशनला जाणार आहोत. म्हणजे तिथे नंतर पुढच्या लोकेशनला गेल्यानंतर आपल्या कंट्रोलला मिळेल की तिथे काहीच व्हॅल्यू स्टोर्ड नाही आहे. मग काय होईल, सर्च ऑपरेशन स्टॉप होईल आणि तुम्हाला येईल की इलेमेंट नॉट फाउंड मेसेज. आता या इलेमेंटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 8 इलेमेंट आहेत, पण आपण कम्पेअर कुठपर्यंत केलंय, 8 इलेमेंट सोबत कम्पेअर केलं 100ला आणि पुढच्या एका एम्प्टी लोकेशनला सुद्धा केलं. म्हणजे 9 वेळा कंपॅरिझन झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजेच काय, तर वर्स्ट केस काय सांगते की तुमच्याकडे नंबरच नसेल अवेलेबल, जो सर्च करायचा तो नंबरच तुमच्या लिस्टमध्ये नसेल, तर ती झाली वर्स्ट केस. आणि मग तुमच्याकडे जेवढे नंबर असतील त्याच्यापेक्षा एकने जास्त तुम्हाला कंपॅरिझन करावं लागेल. तेच n+1, जसं की मी ते एक्झाम्पलमध्ये सांगितलं. ॲव्हरेज केस काय, तर वर्स्ट केस डिवाइड बाय 2, n+1 डिवाइड बाय 2, दॅट इज अवर ॲव्हरेज केस. So time complexity for linear search is big O of n. N states that number of elements. Advantages, what are the advantages? First one is it is very simple method. आपण easily 1 by 1 element सोबत आपल्याला जो element search करायचा तो compare करत जातो. So it can perform by anyone and it is very simple method. इट डज नॉट रिक्वायर्ड ऑर्डर्ड डेटा. म्हणजे मला माझ्याकडे डेटा सॉर्टेड फॉर्ममध्ये असेल, अनसॉर्टेड फॉर्ममध्ये असेल, इट डझंट मॅटर. आपण कोणत्याही डेटावर ते ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. इट डज नॉट रिक्वायर्ड एनी ॲडिशनल डेटा स्ट्रक्चर. तर याच्यासाठी काही विशेष प्रकारचा स्पेसिफिक डेटा स्ट्रक्चरची पण गरज नाही आहे. डिसॲडव्हान्टेज काय, जर n नंबर ऑफ इलेमेंटची संख्या जास्त असेल, सपोज माझ्याकडे 1000 इलेमेंट आहेत आणि त्या 1000 इलेमेंटमधून मला एखादी व्हॅल्यू सर्च करायची आणि ती व्हॅल्यू कुठे स्टोर्ड आहे, शेवटच्या लोकेशनवर, म्हणजे 1000व्या लोकेशनवर ती व्हॅल्यू स्टोर्ड आहे. तर मला 1000 वेळा कंपॅरिझन करावी लागेल. म्हणजेच जर माझे नंबर ऑफ इलेमेंट म्हणजेच n ची व्हॅल्यू जास्त असेल, देन इट इज व्हेरी इनइफिशियंट अँड स्लो मेथड. म्हणजे ही काय सुटेबल नाही आहे. जर तुमच्याकडे नंबर ऑफ एलिमेंट जास्त असतील तर ही मेथड सुटेबल नाही आहे, त्याच्यासाठी जास्त टाइम लागू शकतो. तर आपण हा लिनियर सर्च मेथडचा स्टडी केलाय, त्याला सिक्वेन्शियल सर्च असं सुद्धा म्हणतात. यापुढचेही व्हिडिओ मी या चॅनेलवर टाकणार आहे. तुमच्या मित्रांना सुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या नोटिफिकेशन्स मिळत जातील नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर. थँक्यू.